नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण गव्हाच्या पिठापासून हॉटेलसारखा एकदम टेस्टी असा अंडा रोल घरच्या घरी बनवणार आहोत. आणि हा खायला देखील खूप छान लागतो आणि बनवायला देखील खूप वेळ लागत नाही. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. अंडा रोल बनवण्यासाठी सर्वात अगोदर पीठ मळून घेऊया. तर मी इथे 1 वाटी इतकं चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये मीठ घालून घेऊया. मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे कव्हर आपला असा पांचट लागणार नाही. तर मीठ घालून झाल्यावर थोडं थोडं पाणी घालून छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, असा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे आपला गोळा मळून झालाय. आता यावरती थोडंसं तेल टाकूया आणि पुन्हा थोडासा गोळा मऊ करून घेऊया. इथे आपला गोळा हा छान मऊ झालाय. आता हा 10 मिनिटे भिजण्यासाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत पुढची प्रोसिजर करून घेऊयात. इथे मी 4 अंडे घेतलेत. आता ते एका भांड्यामध्ये फोडून घेऊयात. इथे आपले सगळे अंडे हे फोडून झालेले आहेत. आता हे छान फेटून घेऊयात. सगळे अंडे इथे फेटून झालेले आहेत. आता यामध्ये अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूयात आणि हे सगळं पुन्हा मिक्स करून घेऊयात. इथं आपलं अंड्याचं मिश्रण हे तयार झालेलं आहे. आता पीठ भिजलंय की नाही ते चेक करूयात. 15 मिनिटं झाले आहेत. झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता पीठ हे छान भिजलेलं आहे. पुन्हा ते मळून घेऊया आणि याचे गोळे तयार करून घेऊया. एकसारखे गोळे तयार करून घ्यायचेत. खूप मोठे नाही आणि खूप बारीकही नाही, अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचेत. इथे आपले गोळे तयार करून झालेत. आता पोळी लाटून घेऊयात. आता पोळी लाटायला सुरू करूया. त्यासाठी मी एक गोळा घेतलाय आणि तो सुक्या पिठामध्ये बुडवून घेतलाय आणि तो लाटून घ्यायचा आहे. जर पोळीपाटाला चिटकत असेल तर तो पुन्हा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि पुन्हा लाटून घ्यायचा आहे. खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही, अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे. कडा सगळ्या बाजूंनी पोळी ही सारखी लाटून घ्यायची आहे. इथे आपली पोळी ही लाटून तयार झालेली आहे. आता ती भाजून घेऊयात. इथे आपला तवा गरम झालेला आहे. आता त्यावरती थोडंसं तेल टाकूया आणि तेल हे सगळ्या तव्यावरती स्प्रेड करून घेऊयात. आता त्यावरती पोळी टाकून घ्यायची आहे. पोळीवरती थोडेसे बबल्स दिसायला लागले की पोळी पलटी करून घ्यायची आहे. पुन्हा दुसऱ्या साईडने बबल दिसायला लागले की पुन्हा पोळी पलटी करून घ्यायची आहे आणि अशीच अलटी पलटी करत पोळी भाजून घ्यायची. त्याला वरून दोन्ही साईडनं तेल लावायचं आहे आणि अलटी पलटी करून पोळी ही भाजून घ्यायची आहे. आपली पोळी ही छान खरपूस अशी भाजलेली आहे. आता ती काढून घेऊयात आणि याचप्रमाणे सगळ्या पोळ्या करून घेऊयात. आता आमलेट तयार करून घेऊया. त्यासाठी मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. आता यावरती अंड्याचं मिश्रण थोडंसं टाकून घ्यायचं आहे. अंड्याचं मिश्रण हे टाकून झालंय. आता ते स्प्रेड करून घेऊया आणि हे मिश्रण थोडंसं ओलं आहे तोपर्यंतच यावरती पोळी ठेवून घ्यायची आणि ती आमलेटवरती थोडीशी दाबून घ्यायची, म्हणजे आमलेटला पोळी ही छान अशी चिकटेल. पुन्हा याला साईडनं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आमलेट आणि चपाती ही पलटी करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आमलेटला चपाती ही छान अशी चिकटलेली आहे. आता आलटी पलटी करून हे भाजून घेऊया. अशा प्रकारे आपलं आमलेट हे चपातीला छान चिकटलंय आणि भाजलं देखील आहे. आता हे काढून घेऊया आणि याचप्रमाणे आमलेट चपाती करून घेऊया. आता स्टफिंगसाठी काय लागते ते पाहूया. मी इथं उभं चिरलेलं थोडंसं गाजर घेतलंय, थोडंसं टोमॅटो घेतलंय, कांदा घेतलाय आणि थोडीशी कोबी घेतलंय. आता स्टफिंग भरून घेऊया. मी इथं एक अंडा चपाती घेतली, त्यावरती टोमॅटो सॉस लावून घेऊयात आणि तो सगळ्या अंडे चपातीवरती पसरून घेऊयात. आता यावरती शेजवान चटणी लावून घ्यायची आणि ती देखील सगळ्या अंडा चपातीवरती पसरून घ्यायची. आता मध्यभागी यावरती कोबी ठेवून घेऊयात, त्यावरती गाजर ठेवून घेऊयात, टोमॅटो ठेवून घेऊयात आणि खूप सारा कांदा यावरती टाकून घ्यायचा आहे. पुन्हा यावरती थोडीशी शेजवान चटणी टाकायची आणि पुन्हा थोडंसं टोमॅटो केचप टाकायचे
आणि अशा प्रकारे आपलं स्टफिंग हे भरून तयार झालेलं आहे. आता हे फोल्ड करून घेऊयात. अशा प्रकारे आपला अंडा रोल हा बनून तयार झालेला आहे. याचप्रमाणे सगळे रोल करून घेऊयात. इथे आपला अंडा रोल हा बनून तयार झालेला आहे. हा खायला खूप छान लागतो. गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा अंडा रोल एकदम हॉटेलमध्ये जसा भेटतो त्याचप्रमाणे याची चव लागते आणि बनवायला देखील खूप वेळ लागत नाही. तुम्ही देखील हा असा बनवून खा. तुम्हाला देखील हा खूपच आवडेल. आणि अशाच वेगवेगळ्या आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.